मित्रांनो, कल्पना करा पृथ्वीवरचं असं एक ठिकाण जे पृथ्वीवरचं वाटतच नाही, जिथे निसर्गाने लाखो वर्ष अग्नी, राख आणि वाऱ्याने एक जादुई जग निर्माण केलेलं आहे. हे आहे कपाडोसिया, टर्कीतलं एक अद्भुत शहर. सुमारे 6 कोटी वर्षांपूर्वी माउंट हसन, माउंट गोल्लुडाग आणि माउंट अर्सियस या माउंटनमधून ज्वालामुखीचे मोठ्या प्रमाणात उद्रेक होत होते आणि त्या उद्रेकातून निघालेला लावा, राख आणि सॉफ्ट व्होल्कॅनिक स्टोन्स हे संपूर्ण शहरात पसरलं. कालांतराने जेव्हा ज्वालामुखी शांत झाला तेव्हा प्रकृतीने आपली एक कला दाखवली. हळूवार वारा, पाऊस आणि निसर्गाच्या शक्तीने ज्वालामुखीतून निघालेले जे सॉफ्ट व्होल्कॅनिक स्टोन होते त्यांना कालांतराने शेप मिळत गेला आणि तयार झाली अविश्वसनीय फेरी चिमनीज. प्रकृतीने तर आपली कमाल दाखवलीच, पण त्यावेळेच्या प्राचीन लोकांनी स्वतःची घरं तयार केली, चर्चेस, बोगदे आणि भूमिगत शहरं तयार केली. अंडरग्राऊंड सिटीमध्ये देरिनकुयू आणि कायमाकली ह्या 2 सिटीज होत्या आणि तिथे व्हेंटिलेशनची उत्तम सोय होती. कपाडोसिया हे एक व्हॅलीनी भरलेलं शहर आहे. रोज व्हॅली, लव्ह व्हॅली, पिजन व्हॅली, देवरिंथ व्हॅली या सर्व व्हॅलीज बघण्यासारख्या आहेत. कपाडोसिया इज नोन फॉर केव्ह हॉटेल्स, लिव्हिंग इनसाइड हिस्टॉरिकल प्लेस. कपाडोसिया हे फक्त बघण्यासाठी नाहीये तर एक्सपिरियन्स फील करण्यासारखी सिटी आहे. केव्स हॉटेल हे कम्प्लिटली लक्झरी एक्सपिरियन्स देतं. हिटेड फ्लोर, जॅकुझी, पॅनोरामिक टेरेस आणि तुमचे वॉल स्टोनचे असतात. खूप वेगळा आणि युनिक एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो. हा जगावेगळा एक्सपिरियन्स आहे. नॉर्मल हॉटेलमध्ये 5 स्टार 4 स्टार हॉटेलमध्ये आपण नेहमीच राहतो, पण स्टेइंग इनसाइड द केव्ह इज युनिक अँड मेमोरेबल एक्सपिरियन्स. कपाडोसियाला लोक सनराईज बघण्यासाठी गर्दी करतात. तुम्ही जेव्हा केव्ह हॉटेलमधून टेरेसवर येता आणि तुमच्या समोर जे दृश्य असतं ते अप्रतिम असतं, कारण सूर्योदय होताना शेकडो हॉट एअर बलून आकाशात झेपावत असतात आणि खाली दिसतं अप्रतिम कॅसल्स. विचार करा काय मनमोहक दृश्य असेल ते. कपाडोसिया ही एक ट्रिप नाही तर लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. तुमच्या लिस्टमध्ये हे डेस्टिनेशन आहे का? कपाडोसिया घडायला बरीच वर्षे लागली, पण तुमच्या स्वप्नातली ट्रिप एका मेसेजवर तयार होऊ शकते. तर कसली वाट बघताय? आत्ताच DM करा, तुमची परफेक्ट ट्रिप प्लॅनिंग मी करून देईन.